भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काल निवडणुका पार पडल्या आणि आज निकाल जाहीर झाला। यामध्ये नाना पटोले यांच्या शेतकरी पॅनल यांचे जे परिवर्तन पॅनल आहे त्याला पराभव सहन करावा लागला असून सुनील फुंडे यांची पॅनल निवडून आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता सुनील फुंडे, हो काय सांगाल, तुमची पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आलेली आहे, काय सांगाल नेमकं आपण? शेतकऱ्यांचे प्रश्न सहकार पॅनलने 21 वर्षामध्ये जे समस्या असतील त्या शेतकऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये न्याय देण्याचं काम मी आणि माझे संचालक अधिकारी कर्मचारी करत असतो। आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही समस्या आल्या असतील, मग धानाच्या उचलचा प्रश्न असेल, धानाच्या उद्दिष्टाचा प्रश्न असेल, बँकेच्या व्यतिरिक्तसुद्धा काम करण्याची किमया माझ्यामध्ये आहे। माझे नेते प्रफुल्ल पटेल साहेब, नरेंद्रजी भोंडेकर, परिणयजी फुके, राजूजी कारेमोरे, राजेंद्र जैन आणि नानाभाऊ पंचबुधे यांच्या माध्यमातून सरकारचे सुद्धा जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आता उद्दिष्टाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांची ऑनलाईनचा प्रश्न असेल, ते प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम बँकेच्या माध्यमातून करतो आहे। हा बँकेचा विषय नाही। मार्केटिंग फेडरेशनमध्ये बोनस जमा झाला असेल, मार्केटिंग फेडरेशनमध्ये शेतकऱ्यांचे पैसे आले असतील, ते तातडीने देण्याचं काम, त्यामुळे शेतकरी वर्ग आमच्या सहकार पॅनलवर खुश होता आणि खुश राहणार आहे। काय सांगाल नेमकं, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षांची पॅनल तुमच्या विरोधात होती, खासदारांना स्वतः तुमच्या विरोधात लढावं लागलं, सत्ताधारी खासदारांना, आणि त्यांचा तुम्ही पराभव केला, काय सांगाल कशा पद्धतीचा, म्हणजे कशा पद्धतीचा हा प्रवास होता? आम्ही माजी प्रदेशाध्यक्ष साहेबांना सांगितलं की ही निवडणूक खेडीमेडीच्या वातावरणात करूया, परंतु माजी प्रदेशाध्यक्ष 2-3दा माझ्याशी बोलले। त्यानंतर त्यांनी आपली पॅनल का उभी केली हे प्रश्न मला कोण सुटलं नाही। आमचे वरिष्ठ नेता नानाभाऊ असतील, भोंडेकर साहेब असतील, परिणयजी असतील, परिणयजीसुद्धा बोलले, प्रफुल्लभाईसुद्धा बोलले, अरे त्याचं काम चांगलं आहे, त्याला राहू दे, ते बोलले। पण त्यानंतर माहीत नाही काय झालं, त्यांच्या मनात का कोणती पाल चुकली मला समजलं नाही। मी आता निवडणूक झाल्यानंतर त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना बोलणार आहोत की हा जो उठाठेवी झाली यावर आपण त्याचवेळी स्पर्धा टाकला असता तर चित्र वेगळं असतं। सातत्यानं आपण 21 वर्ष सोबत राहिलो, तुमचेसुद्धा संचालक या ठिकाणी निवडून आले असते आणि एकामेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा सहकाराचा नारा चालला असता, परंतु जे झालं ते झालं, जाऊ द्या। आणि खासदार साहेब माझ्या निवडणूक उभे राहिले, ते खासदार आहेत, त्यामुळे त्यांचे बंधूसुद्धा दुःसंगात निवडून आले, त्यामुळे लोकांनीसुद्धा त्यांना नाकारण्याचा फाळा चालवलाच होता। नक्कीच। तर हे होते सुनील फुंडे, रुपेश सपाटे, TVNN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।